उसाला पाणी लावून दिलंय, मोटर तर चालू करून दिली. जवळजवळ 3-4 तास तर आता उसाला बघायला जायला नको. 4 तासानंतर जातो, मग मोटर बंद करतो. खायला भूक तर लागली, काय करणार, डोकंच काय चाललं ना माझं तर आज. चला पहिलं घरातच जातो. बाई, या आंब्याच्या झाडाचे ना इतके पानं पडत राहत्या, आणि मुंग्या तर इतक्या झाल्या, लाल मुंग्या का वासरे वास. यांना म्हणले औषध आणावं एखादं मुंग्यांचं, पण काच उठलं का सारखं मळ्यात घराकडं कुठं लक्ष आहे. शांते, ए शांते, काय हो? काय करते? अहो इतक्या लाल मुंग्या झाल्या का वासरे वास. मुंग्या आता या आंब्याचं झाड आहे दरवाज्यात म्हणल्यावर मुंग्या होणारच. पानं लय पडा तेव्हा, सारखी झाडून जाम झाले मी. झालं ना सगळं काम आवरून तुझे? हा झालं. जेवायचं नाही तुम्हाला? नाही, भूक तर लागले. हा पण काय आहे माहिती का, हा हे बघ ते शिपाई आपला ग्रामपंचायत मधला, हा ते मी उसाला पाणी लावून दिलं, हा तेवढं तो मला भेटला. हा अरे म्हणला घरपट्टी भर म्हणला आजच्या आज. हा का? हा, नाहीतर उद्या दंड भरायला लागेल. किती घरपट्टी? लय नाही घरपट्टी आले, मग फक्त 200 रुपये. मग 200 रुपये ना. हा, त्याला म्हणा इकडे लोकांचे 30-30 लाख रुपये घरपट्ट्या टाकल्या, तुला काय एवढं दम निघा ना का? नाही हे बघ, वेळेवर घरपट्टी भरली ना हा तर आपल्याला पण फायदा आहे. हा ना. हा मग, नाही तर खुशाल दंड भरायला लागायचा, थकली की परत गावात ग्रामपंचायत मध्ये बोर्डावर नाव पडायचं आपलं. हा काय नाही नाव पडत. नको नको, ते एक काम कर, मला 200 रुपये दे. म्हणजे आता तुम्ही लगेच घरपट्टी भरायला आले का? हा, पहिलं जातो घरपट्टी भरतो हा. आणि मग येतो आणि जेवतो पाहिजे तर. अहो आधी जेवून घ्या 2-4 घास. हे नको, एक तर तो ग्रामसेवक पण बाहेर जाणार आहे. मग जाणार आहे तर उद्या येईल ना. शांते, उद्या दंड भरायला लागेल, तू ऐकत जा का जरा. काय बाई तुम्ही बिना लय रिकामं डोकं लावी, त्या कुठून तरी पैसे काढायसाठी मुदाम काहीतरी घरपट्टी भरायची, पाणीपट्टी भरायची. मी जाते भरायला घरपट्टी. तू नको जाऊ. का बरं? नको जाऊ, तिथं आहे ना लय मोठा गावात राडा झालाय आज. काचा? ते घरपट्टीवरनच राडा झालाय. काय थकलेत ना, हा त्यांना सगळ्यांना बोलून घेतलंय, भांडणं चालले जोरात. या बा, त्यांना म्हणा माय बायको शांती ना उद्या येणार आहे भरायला. शांती ऐकत जा का जरा. बाई मी चांगलं सांगतोय ना, मी भरून येतो. त्या भांडणामध्ये तू कवा जाणार, किती वेळ तिथे लागेल. मी गेलो तर पडदेशन मध्ये जाऊन पडदेशन भरून येईल. किती लागत आहे? 200 रुपये दे. काय डोक्याला ताणी बाई, त्याला काय एवढा दम नाही काय. हा, 200 रुपये दे. म्हणजे कसं आहे, आपल्या डोक्याला ताप नको उद्या. बरं का? हा, जा पण लवकर या, तिकडचेच नका हो. नाही नाही, हे बघ असा जातो, हा पडदेशन घरपट्टी भरतो लगेच येतो. आणि या बा, हा. ते 200 रुपये दिले ना, हा. घरपट्टीच बरोबर का. जर दारू बिरू पेले तर मग तुम्हाला सांगते, मा इतकी वाईट बाई कोण नाही मग. हा शांते, हा. तुझी शपथ दारू येणार नाही. हा मग तेच माही नका तुमची घ्या. म्हणजे मी मरू दे. आणि मी मेले तर चालेल. हा? अगं, तू माझा जीव आहे, तू कशाला मरती. तू नको काळजी करू, मी काय दारू बिरू येणार नाही. आजपासून आहे ना शपथ, हे बघ, हं. केसा शपथ घेतो मी. हा. मी दारू येणार नाही. हा ती केसांची शपथ घेऊन पार टक्कल पडाय आलं तुमचं. शांत टक्कल पडलं. तरी दारू सुटा ना अजून. नाही नाही, खरंच तुझी शपथ दारू येणार नाही बस. हा जावा लवकर या. बरं येऊ का मग मी. हं. येतो बरं का शांत. हा मला पट्टी थकली. हा 200 रुपये पट्टी तर लगेच भरायची गर्दी. इकडं लोकांच्या 10-10, 20-20, 50-50 हजार पट्ट्या थकेले. चल बाई, आया बाया गेल्याय पुढं. आवरता आज उठायला टाइम झाला तर 11-12 वाजून गेले. मर्दी राहिला होता, घेईन सरा मी काढून मावाफा. अय सुमन मावशी, काय रे, कुठे निघाली गडबडीत? कुठं निघाली म्हणजे काय वावरत काम आहे का नाही? आता वावरात चालली का? मग काय म्हातारपणा तुला एक कामच सुचते. म्हातारपणात मग काय आता नुसतं खातो घरातच बसतो काय. पोराला पाठवायचं, सुनाला पाठवायचं. मग सुना गेली, पोरही गेलंय. होय. हा आपल्याला मग आता राहिले काम आवरून घ्यावं लागत आहे ना. आता आवरलं मग चालले वज तुला काय बेवड्या काय काम नाही. बरं झालं मला आडवा आला इड. होय सुमन मावशी, बेवड्या म्हणू नको. बेवडा नाही तर काय रे, अशा बेवड्याला किती बी इसकून टाक, त्यांना काही फरक पडत नाही. हायला माणसं पण अशी आहेत ना सुमन मावशी, दारू सोडली ना तरी माणसं म्हणतात बेवड्याच. मला नाही विश्वास बेवड्याचा. खरंच 4 दिवस झाले मी दारू पित नाही. अशा कधीच विश्वास ठेवू नये, स्वप्नात सुद्धा विश्वास ठेवू नये. असे लय पाहिले मी.
सुमन मावशे हे बघ गळे शपथ घेऊन सांगतो मी दारू सोडली. कशावरून हा कशावरून? मी काय झालं एकदा लय फेल होतं चक्कर येऊनच पडलं होतं 2 दिवस घरी आलो नव्हतं म्हणून दारूच बंद केली बघ. मग चक्कर आल्यानं तो दारू सोडली. हा मग लोक खायला एवढे लांब लांब जाऊ राहिले दारू सोडायला एवढे पैसे मोडू राहिले 2-2, 4-4 हजार रुपये. तिकडे काय जायची गरज आहे मनात आणलं ना तर लगेच दारू बंद होती. मला तर विश्वासच नाही असे बेवडे चक्कर आले 2 दिवस उठलाच नाही म्हणून त्याने दारू सोडली. चांगले चांगले आटील पिणारे आहे ना एवढं कंट्रोल ठेवलं तरी त्यांच्याच ना कंट्रोल नाही झालं. 4-4, 6-6 हजार रुपये कोणी कोकणात जातं कोणी तिकडं त्या खांदेसात जातं कोणी इकडं कुठं निघालं तिकडं जातं. कितीक लोक आहे ना असं महिनाभर 2 महिने बंदोबस्त ठेवला पुन्हा जे येतेच. ती जाणे मर्दे हा. माझं एक काम होतं तुझ्याकडे मावशी. काय काम होतं? मला आहे ना जरा 50 रुपये लागत होतं. का आला? ते काय आहे की एकाला द्यायचे आहेत मला पैसे. एकाला कोणाला द्यायचे तुला? ते आपल्या गावातला तो नाही का रम्या हा ते रम्याचं घेतलं होतं मी. का आला? ती दवाखान्यात जायला त्या दिवशी. मग आता 50 रुपयासाठी तू राम्याक गेला ना आता माक मागवतोय. आता तो बायको जवळ 50 रुपये नव्हते का? ती काय झालं बायको घरात नाही माझी. मग बायको पण गेली मळ्यात. मग त्याला एवढे अर्जंट द्यायचे काय? हा त्याला अर्जंट द्यायचंय. तू आहे ना काय पण कर मला 50 रुपये दे पाहिजे तर तुला याचा सहित पैसे देईन मी. अरे बियावड्या तो किती वेळा पैसे घेतले माकून कवा दे 100 कवा दे 200 कवा दे 400 कवा 1000 घेतले. मला 1000 टिकला का रुपया दिला रे तो हे बघ आला ते- परत तुला लाच पाहिजे काय नाही मागायला? नाही तुझं पैसे घेतलं ना सगळं लिहून ठेवलंय मला हा माहितीये. काय लिहून ठेवतो? तुझ्याकडून लिहून आहे ना? मी वर गेले का मग मावर फुलं टाक त्याची. नाही नाही तुझं 1850 रुपये घेतलेत मी. हा आता 50 दे म्हणजे 1900 रुपये झालं. तुला 2000 रुपये देऊन टाकीन मग मी. तो मा भरोसाच नाही अजिबात. ए, मावशी. चाल मला जाऊ दे ए, कामाला. मावशी ऐक दे, दे. अरे मला टाइम झाला त्या लय बाया अडचण गावाच्या आहे. आल्या त्यांचे 2-2, 3-3 वाफे झाले. मला एक तर उठायला टाइम झाला आज आवरता. मावशे माझा ऐक त्या बिचारा रम्याला आहे ना त्याच्या पोराला दवाखान्यात घेऊन जायचंय म्हणून पैसे द्यायचे. दे दे ग दे. अरे पण तू माझी मावशी आहे म्हणून मागतोय मी. दे दे लय याला पैसे दिले तुला. तुला मी पैसे आहे ना 2 मला आहे ना मी या बाई लेकरा बाळाच्या तोंडातले आसाडे ते तुमच्या बंजाळे घाली ते तुम्हाला लाज लाजा नाही. या बाई टाइम झाला का तुम्ही परत तोंड सुद्धा दाखवते नाही. इतके निचकट लोक राहते दारुडे म्हणलं ना एकदम निस लोक राहते. मावशी दे ग दे दे दे. खरं दे मी तुझ्या पाया पडतो पाहिजे तर दे. माझ्या पाया नको पड बा मला टाइम झाला माझा. अगं मावशे असं नको अरे करू दे. मला टाइम दे, झाला दे. त्या बाय त्या बाय आरोळ्या देऊ राहिले त्या बाय टाइम झाला. ए, थांबा तिथं येते मावशी थांबा तू येते. माय वाफ्या हा. काढू लागशील का मागे राहिले तर? हा मी येतो बघ त्याला पैसे देतो आणि लगेच मी वापस काढा येतो. काय हलकट आहे दे बाई. दे 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 हा? दे दे मावशी दे. अरे माझ्याजवळ पैसे नाहीये. असं नको करू मावशी दे. नको रे आता पैसे नाही. या बाई तुला लई वेळा दिले तू ये ना मला पैसे देत नाही त्याच्यामुळे मला विश्वास नाही राहिला. मावशी एवढी वेळच दे मला मी पाय बरं का? 2 दिवसात पैसे देतो. पाय बर का आता देते तुला. हा. पण माय आहे ना जेवढे आहे तेवढे आहे ना इमानदारीनं दिले पाहिजे तो. देणार मावशी खरंच देणार. कारण आहे ना मला लई वेळा बितावली तो माणूस म्हणतो जाऊ दे मरू दे पण विश्वासघात होतोय. या बाय किती 50 50 मागित दे फक्त. हा या बाय लय तो जवळ हिशेब आहे ना तेवढा. हा हाय हाय हा? मी लिहून ठेवलेला आहे. पाय बर का? हा, तुझा रुपया बुडवणार नाही मी. हा तू कशाला या बाय काळजी तो करते? मुळे मला त्या बाय आरुळ्या देऊ राहिला आता 5-6 वाफे हा, माय गेलो कवा की. लागायचे तरी चल जाऊ दे मला. जा जा तू. अय बाबा 50 रुपयासाठी एवढा माझा अट्टापिट्टा केला आहे नाही. छायला शांतीकडून तर 200 घेतलेत. ही 50 मस्तपैकी आहे ना 2.5 क्वार्टर होतील. आता पहिला जातो घासा इतका माझा सुका पडलाय. पहिली तर बाटलीच पहिली एक पितो त्याच्याशिवाय काय डोकं चालायचं नाही. चल गंगाराम पहिलं दारूच्या दुकानात जाऊ. या पोरांना तर किती खेळणे आणा भारी भारी एवढ्या मला मागाच्या पण आहे ना अशी काही ठेवती नाही सुरावं लगेच तोडून मोडून टाकी द्या. 400 रुपयाची गाडी आणली टाकली तोडून. आता आहे ना यांना आहे ना पैसे देणार नाही मी मरू दे बंगारमध्ये द्यायला लागेल ती गाडी. काय चाललंय शांता? काय ग सुमन आहे बस. अगं मी मळ्यात चालले हा टाइम झाला मला. हा हा तो नवऱ्याची दारू बंद झाली का नाही? मानावऱ्याची काची दारू बंद होती बाई. का ग? अगं बाई मला मळ्यात जायला टाइम झाला एक तर उठायला टाइम झाला मला. हा बाया आल्या वावरामध्ये. हा ना काय करायचं आली? ये निंदायचंय डोंगळे लावले जराशे भाजीचे कांदे हा
त्याच्यात ते गतपान झाले ते काढायचंय. हा. ते मला तिडच ते बेवडं आडवं झालं. कोण मा नवरा? हा, का बरं? पैसेच दे 50 रुपये, पैसेच दे 50 रुपये. त्याला म्हणले अरे मला टाइम झालाय, बाया आल्या वावरामध्ये, माये 4-5 वाफे वाढवा झाले. म्हणले मी कवा काढू ते, माझं पैसे नाही म्हणलं. 50 रुपये दे म्हणजे तुमच्याकडून पैसे घेत? हा ना, किती वेळा या बाय, कवा 100 घे, कवा 200 घे, कवा 300 घे, कवा 400 घे, असे जवळजवळ त्याच्याजवळ 1900 रुपये झाले. बाई काय सांगू राहिले सुमन आई, त्याला काय पैसे द्यायचे मला सांग. अगं त्याने माय पक्की या बाय, पक्की पाटी धरली, पाटी लावून धरली पक्की. अहो इतकं दारू पितं तुम्हाला सांगते, किती बोला आणि किती भांडा, पण त्याच्यात काही सुधारणा होत नाही बाई मानावऱ्यामध्ये. हा, तरी म्हणले का रोज पिऊन येतं कस काय, मी पैसे देत नाही तरी. ते ना रोज मला आडवत आहे. त्याला आहे ना मी आज म्हणले तो डोकं जरी फोडलं मा पुढं तरी पण तुला पैसे देणार नाही बाबा. सुमन आई तो पैसे द्यायलाच नव्हते लागत बाई. तो म्हणजे एवढ्या दिवसापासून तो लाडून ठेवलं काय मग? मी लाडून ठेवायला काय माय काय तू चालले का? तरी त्याला म्हणले का बरं तू बायको काय तुला पैसे देत नाही का? म्हणले तुझ्या जवळ पैसे नाही राहते का? नाही देत मी, त्याला भांडण होत आहे आमच्यावाले घरामध्ये दारूवरून. अगं मावाली फरा पाटी वडी सुटलं, त्याला मी एवढं हे केलं, मावाला फार पाया पडत सुटला. मग आता काय करते, मग मला बी लय कस तरी व सुटलं. मला म्हणलं आज 50 रुपये दे, तुझ्या रुपये मी टिपून ठेवलाय, तुझे परवाच्या दिवशी रुपये देऊन टाकीन, पण आज काय कर मला पैसे दे. हा, परवाच्या दिवशी रुपया कुठून देणार आहे? हा, इकडे 1 रुपया कमवायची अक्कल नाही रुपये देणार आहे म्हण. तू एक काम कर ना ग, काय कुठं तरी दाखव ना त्याला, या असं कवर चालायचंय तरी. काय दाखवायचं कुठं? ते का सुधारणार आहे का? ते काय म्हणते ना, कुत्र्याचं शेपूट किती नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडं. आता पण मग आता तू जरी नाही दिले ते कोणाकोण असं उपटे बरी तर आणि नाही द्यावा तर मग ते या असं आडवत हे होतं माणसामध्ये पांचटपणा होतो ग. जाऊ मर, त्यांनी घेतले ना तोच देईल, माग नका येऊ बरं का सुमन आई, मागाय पैसे. आता या बाय सगळे 1900 रुपये झाले त्याच्याक. हा, त्याने मला परवाचा वायदा केलाय बाई, नाही दिले ना तर सगळे तुला पैसे द्यावा लागेल. कोण? मी नाही द्यायला रिकामी. इडं मी माल 1 आणला 1 रुपया खर्च करीत नाही आणि मी देते 1900 रुपये. हा, म्हणजे 1900 रुपयाची मुडदा 10 रुपयाला, याला लाज नाही वाटत का? अगं त्याने एकदा नाही घेईल, 2-4 वेळा घेतले. 2-4 वेळा घेतली, पण सुमन आई तो द्यायलाच नव्हता. आता मला काय माहिती बाय तुमचं काय आहे. तू जर इतक्या दिवसात मला भेटले असते तुम्ही दिले नसते, ते कुठेही रस्त्यानं आडवं होत आहे असं. आमचं काय आहे, काय तुला माहिती आहे ना तो किती 10 रुपये ते. हा बाई पदरचे देऊन कदर घ्यायचं काम आहे ग बाई. जाऊ दे आता आहे ना, मी जाते आता, त्याच्याकडून आहे ना पैसेच पादाड येते मावाले. तुम्ही 2 जण का? मी काय तुमच्या पैसे परत द्यायला त्याला आहे नव्हते ना मा पैसे जर आला ना त्याचा चपलानच तोंड रंगवीन. आता तो कसा देत नाही ना, आता पाहते त्याच्याकडे इडून पुढं त्याला उभं करीन का. आता तर नीट आता काठीना लंब करीन तो, माझं पैसे न्यायला आला का. तुम्ही 2 जण पण शेवटी ना बाई असं म्हणायला गेलं तर शेवटी नवऱ्याची कळ बायकोला, बायकोची कळ नवऱ्याला लागतो. उद्या जर मी जोडलं माझे पैसे नाही दिले तर परत तू काय म्हणशील का बरं मा नवऱ्याला जोडलं म्हणू नको परत. या बाय सुमन आई, हा. तिकडं जोड नाही तर तिकडे ना एखाद्या घरात कोंडून ठेव त्याला. ते मला काय घेणं नाही, मा पैसा पुरता म्हटलं बाई मला. ये बाय, हे काय डोक्याला इकात याडे. हा, कोणी द्यायला सांगितले होते या सुमन आईला पैसे? इकडं तो किती दारुडे आहे माहिती आहे ना सुमन आईला, म्हणून मी दिले त्याला पैसे, ते बी 1900 रुपये. हा, जाऊ मर, त्यांचे ते दोघं पाहतील, आपल्याकडे नाही बाई पैसे. तुम्ही ने मेरी जिंदगी खराब की है, तुम्हारे लिए ही मैंने शराब पी है, तुम्ही ने मेरी जिंदगी. हायला रस्ता कुठं आहे, कुठून चाललोय मी, मला काय नीट दिसत. हायला कोण बाहेर उभं आहे. चाल बाई, या बाय इतकी हवा सुटली का, या हवेनी ना मोठे मोठे आंबे या असे पडत फुटं सुटले ग बाई सगळे. यांना म्हणले अहो या आंबे उतरून घ्या, तर मला म्हणत्या मला टाईम नाही. हां, यांना म्हणले तुम्ही चढावं झाडावं आणि घ्या तेवढं उतरून, पण काच बाई या बाबाचं ना लक्षच नाही. आता मलाच पोरं पाहावं लागतील 1-2 आणि घ्यायला लागलं आंबा उतरून. पारणं गेले सडून सगळे, टपाटपा पडत खाली येऊन फुटा त्या. ए भाई कोण आहे तू? होय कोण आहे तू? इथं काय करते आमच्या आंब्याच्या झाडाखाली? हा, कोण आहे? मी पाहिलं का नीट?
कोण आहे तू? हा कोण? बया हा आले का मुताट पिऊन? हा तरी म्हणले 200 रुपये काला नेले म्हण मला पट्टी भरायची. हा आणि त्या सुमन आईकडून एवढे पैसे घेतले ना हो. शांते हा तू इथं आले का? हा मीच आहे. हा हा, काय म्हणते मला? मला म्हणते मुताट पिऊन आला का? तुमच्यात ना मला आहे ना आता असं वाटू राहिले ना का डोक्यात दगड घालावं का काय करावं असं झालंय मला. ए, सांगते. शांते. हा? तुम्हाला सांगितलं होतं ना पिऊ नका म्हणून. ए माझं बनेल सोड. काय सोड. कुतारड्यावानी वागा त्या जाय आता. आज आहे ना जेवायला देत नाही. आजपासून भाकरच बंद करते मी तुला. ए हा हे तुझा बाप जेवायला देईल मला. या बाय मा बापाचं नाव नाही घ्यायचं. ए. सांगते मा बापाचं नाव जर घेतलं ना तुम्हाला सांगते येडून आहे ना उचलून फेकून दिला आता सांगते. हा. ए. लय झालं तुमचं. लय दिवसापासून सण करून राहिले मी. तू हा? कुणाला जरा नवऱ्याला? हा नवरा नाही भावरा आहे तू. भावरा लाज वाटत ती नवरा म्हणायची. ए उलटा बोलू नको. तुला चांगलं सांगतो मी. काय करशाल मला? काय करशाल? हा एका फाटक्यात सरळ करीन. हा ना हा तू सोडच मला मग सांगतो मी तुला. तिकडे दाखवायची दादागिरी कोणला? मला नाही दाखवायची. हे. हा. आपण म्हणते जाव मेलं नवरा आहे आपला नको हात उचरायला. तुला काय झालं काय? मला काय झालं? हा. हा इकडे मी पोरांना 1 रुपया देत नाही. हा मग? हा? आणि तुला रपारप पैसे नेतो. सकाळी 200 रुपये पैसे काढते. 200 रुपये दे पहिले पान. गेलं सगळं. हा गेलं सगळं. कुठे गेले? हा? दारू पेलो मस्त पैकी. बाई खुशाल वर थोबाड करून म्हणून राहिला दारू पेलो. मग? हा, लाज नाही वाटत तुला ना? थांबा ए, माझी लाज काढते का खरंच तू? सांगते डोक्यात दगड टाकू का? हा टाकू का डोक्यात दगड? कोणाच्या डोक्यात दगड टाकते? हं? हा असं वाटत आहे ना खरंच तुम्हाला सांगते मी ना पोरा स्वरांसाठी गप बसले नाही तर तुम्हाला लगेच गाडून टाकलं असतं मी. हा कोणाला मला काढतील? हा ए तुझ्या आईच्या वाट्यात रोट्या तुझ्या. माझ्या आईचं नाव घेतलं ना हा, तुम्हाला सांगते शांती. शांती आयो, 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 आयो. बसून ए, पाय दिला. शांती. सांगते, लय दिवस झाले लय दिवसापासून सण करून राहिले मी. ए, सोडायला. हा माझ्या आईचं नाव घेते. सोड. मुताट पिऊन येत सुईचा संसार नाही करता येत आणि वरून मला शिव्या देऊ राहिला आई वडिलांवरून. हा ए, मरणा पुचकणं जाय ना तो वाचून काय दुनिया वस पडणार आहे. ए. हा मला म्हणते का मला? मर नाही तर तो जगून काय फायदा काय जगून? ए, अरे मग मी मेले तुला नवरा कोण? नवरा या असा नवरा नसला ना त्याच्यापेक्षा आहे ना विधवा राहिलं ते बरं तुझ्यापेक्षा. होय मग तुझ्या आईचा तुझ्या मला म्हणते मार. तरी आईचं बाय मी काय ए. म्हणते त्या सुमन आईचे पैसे कायला घेतले एवढे? 1900 रुपये उधारी केली दारूसाठी. तुला लाज नाही वाटली का तुला? ए शांती तुझी शपथ मी पैसे घेतले नाही. या बाय माझी शपथ नाही घ्यायच्या बा हातच मोडून टाकी. ए, शांत. याचं ना लय आता लय झालं आता. ए, शांत मारू नको. मारू नको. हा? ए, शांत. पळतो कुठं? थांब. तो आहे ना आता कामच काढू थांब. हा आता जाऊन जाणार कुठं? गिळायला तर येशील ना घरी पाहते मग तोकडं. हा इकडं लोकांच्या उधाऱ्या करून ठेवित तरी आपण एवढे दिवस म्हणलं जाऊ दे बाई नवरा आहे. एक ब्रश शब्दाने कधी बोलले नाही मी. हा आता आहे ना याचं आहे ना कामच काढते मी. येऊ दे फक्त घरी. तीन माना उदया झाला आज सांगते शेजारणीला माझ्या खंडाबा स्वप्नात आला ग शेजारीन सखे बाई. माझ्या खंडाबा स्वप्नात आला ग शेजारीन सखे बाई. मुळा बाळा गबर ताराला घेऊन येईल जेजोरीला पैसे ठोकून दरवाजाला ग शेजारीन सखे बाई. पैसे ठोकून दरवाजाला ग शेजारीन सखे बाई. हा बारकी हवालदार ट्रॅक्टर आणाय गेला तर तिकडूनचाच झाला. बरं याला कोणचं काम सांगावं का ना सांगावं याला लई माणसं भेटत राहते. पहाटे 4 वाजता आहे ना वाळूची टोहारी टारली पकडली पण पाय त्याच्यामुळे इडं राखण बसायला लागलं. हा बारके हवालदार आहे केव्हा येतो काय ना ट्रॅक्टर घेऊन इडं लई ना केव्हाचा बसलो आता फार कटाळा आला. बसू जाम झालो. सांग भला माणसा तू संसार होईल कसा?
ही बायको मिळाली मला दुनियाची अवदसा. शिष्या हरामखोर माझी बायको मला मारते काय. नाही नाही तुला पण आहे ना मी इंगाच दाखवीन. तू काय समजते काय स्वतःला. हा बघतोस तुझ्याकडे मी. ए बेवड्या कोण आहे रे. इकडे इकडे. साहेब तुम्ही आहे का. नमस्कार साहेब. नमस्कार. बरं झालं साहेब हा तुम्ही आहे ना मला हिचराच भेटला. तुम्ही खाली या साहेब खाली. आलो आलो पडशील. नाही मी कुठं पडतोय. मी नाही पडत साहेब. का मी पोलीस स्टेशनला चाललो होतो. पोलीस स्टेशनला काय काम काढलं पिऊन. तुम्हाला भेटायला चाललो होतो साहेब. हा का हा पण काही काम असेल म्हणून चाललं असेल ना. साहेब हं? काम लय मोठं महत्वाचं काम आहे साहेब. काय काम होत. मला आहे ना साहेब तुम्ही खाली बसा खाली. हा इथं बसा साहेब. तुम्ही उभं राहू नका साहेब. मलाही टाइमपासच नव्हता. बरं सांगतो काम. साहेब हं? मला आहे ना कम्प्लेट द्यायची एक कम्प्लेट. कंप्लेट हा अशी तुला काय कंप्लेट द्यायची. पण साहेब पहिले मला एक सांगा. हे बघा हा मी दारू पितो. हो हाय का हाय. नाही. मी दारू पिऊन तुमच्या पैसे उभा आहे. हाय हाय. तुम्हाला काय एडावाकडा बोललो का साहेब. नाही हां पण साहेब आता मला सांगा मी कोणती हातबट्टी पित नाही. मग मी कोणती ताडी पित नाही. मग कोणची पितो तू. मी का नाही साहेब मी सरकार मान्य देशी दारू दुकानातली दारू पितो. हा म्हणजे प्रिन्स पितो प्रिन्स. हां साहेब. हा डवळी. ढवळी बरोबर बोलला साहेब तुम्ही. हा डवळी. पण साहेब हा सरकार मान्य आहे ती दारू आहे का नाही. हो हाय हाय. ती पिलं तर कोणाचं काय चालतं का. नाही चालत. आहे का नाही. नाही चालत. म्हणजे दारू प्यायला परमिशन आहे का नाही सरकारचं. हाय हाय हाय. आहे का नाही. हा मग मी पिलो म्हणून काय चुकलं साहेब मला सांगा. देशी दारू सरकार मान्य दारू आहे का नाही. अरे बाबा सरकार मान्य दारू आहे. हा पण मग ती घरी नेऊन घरीच प्यायची न तिकडंच बडबड करायची न इकडं तू तर गल्लीनं शाद येत चालला लोकांना नाही रे. साहेब मी लोकांना शिवी नाही देत. मग तू एवढा पिऊन आलाय तुला उमजत आहे का मी काय बोलतोय. साहेब मला कळतं. हे बघा मी सरकार मान्य दारू पिलो तरी तुम्ही मला काय करू शकत नाही. त्याला परमिशन आहे. परमिशन जरी दिलं पण ते परमिशन किती प्यायची तेवढंच आहे ना. साहेब हे बघा मी एक बाटली पिऊ नाही तर 10 बाटली पिऊ. मी माझ्या पैशाची पितो कोणाची फुकटची पित नाही. का रे बोला साहेब. तू तो या पैशाची पे नाही तर लोकांची पे. पण लोकांना काल जाता येता त्रास देतो. साहेब तुम्ही ना गावात कोणाला पण विचारा हा गंगाराम कोणाला त्रास देतो का. अहो तू इडूनच एवढा गागत चालला म्हणल्यावर तू बिगत त्रास द्यायचा आहे का माणूस. मग मला त्रास झाला म्हणून मी गागत चाललोय. तो मग हाताना त्रास केला का नाही नीट उभा राहिले. हो साहेब मी उभाच राहिलोय. तुम्हीच काय असं उलटे बसलाय मलाच काय नीट दिसणं झालंय. उलटे. हा नाही साहेब साहेब बघायला चुकलो बरं का. अरे माफ करा तूच उलटा होऊन आला आणि मला म्हणतो उलटे बसले तुम्ही. साहेब. एखादा दांडा टाकू काय. ओ साहेब. तेव्हा कळल तुला कसे बसली. साहेब हा मारू नका. माझे आहे ना आता कंप्लेंट लिहून घ्या साहेब तुम्ही. कंप्लेट. हा साहेब हा मला ना कंप्लेंट द्यायची साहेब एक. अरे तुला कंप्लेट द्यायची आहे हो. पण ती कोणाबद्दल द्यायची. कोणाबद्दल. मला माझ्या बायकोबद्दल कंप्लेंट द्यायची. बायको बद्दल. हो तुला. हो मग. अरे बरं साहेब. दारू तू पितो हो आणि तिच्यावर कंप्लेंट देतो ना रे. बरोबर आहे साहेब. समजत आहे तुला काही. हो साहेब महाराज नाही बरं का पहिलंच सांगतो मी.
बरं का हा कंप्लेंट मला द्यायची म्हणजे द्यायचीच. द्यायची. हो मग तू एक काम कर, तू राहतो कुठं? साहेब मी एक आहे इथं समोर राहतो. एक घर आहे माझं. हे बघा हे भिंत दिसती का इथं? हा इकडं. हा ती बघा लिंबाचं झाड हा तिथं समोर आहे माझं घर लिंबाच्या झाडासमोर साहेब. म्हणजे हे घर तोच दिसत हा माझंच आहे माझंच. का रे? बोला साहेब. तुला बायको बद्दल कंप्लेंट द्यायची आहे, हो साहेब. पण त्या बिचारीनं तो असं काय केलं? बिचारीन म्हणता का साहेब? अहो मग हा. काय माणूस आहे बिचारी नाही ती मग? पक्की हरामखोर आहे ती. हा अरे पण झालं काय? सांगतो साहेब. मी आहे का नाही सरकार म्हणणे दारू पिलो. हा बरं का साहेब दारू पिऊन मी घरी गेलो. बरोबर. घरात पण मला बायकोनं घेतला नाही. बाहेरच आहे ना हम्म. मला असा मारला बायकोनं. लय मारला हो. सगळं अंग डोकायला लागलं साहेब. अरे मग खाली पाडू पाडू मारला मला. अरे मग तू हाणायच्याच लायकीच आहे. हो साहेब. तुला आत्ताची उभं राहता येईना तेव्हा तू बायकोला तरच देत असेल, मग तिनं हाणलं. ओ साहेब तुम्ही बोलताय लय चुकीचं बोलताय. मला एक सांगा साहेब मी दारू कुठली पिलो? हा सरकार मान्य हा. देशी दारू. हम्म. त्याला सरकारनं परमिशन दिलं. हा दिलं. दिलं का नाही? हम्म. पिणाऱ्याला कधी अडवलं का सरकारनं? नाही अडवलं. कोणी पण येतंय जातंय पितंय. हा हाय का नाही? मला एक सांगा जर त्या दारूवरच काय कायदा नाही हाय का? काय कायदा? नाही सरकारनेच परमिशन दिलं म्हणून काय कायदा नाही? नाही. हा हम्म. मग पिणाऱ्याला काय कायदा आहे का? पिणाऱ्याला कायदा आहे, पण ती मिनिट पाहिजे त्याला, फक्त एवढाच कायदा आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. हम्म. लिमिट पाहिजे. पण साहेब मला सांगा जो माणूस दारू पिऊन येतो हा हा साहेब हा मी देशी दारू पिऊन आलो हा त्याला काय कायदा नाही नाही आहे का ना? नाही. मग मला सांगा जो माणूस दारू पिऊन आला हा हम्म. त्याला जर कोणी मारहाण केली केली तर त्याला काय कायदा आहे का नाही साहेब? आयला तू तर आता आम्हाला कायदा शिकवायला लागला रे. अरे साहेब बरोबर बोलतोय मी. अय पिस्तुल्या, आता तू मला शिकवायला लागला कायदा बिदा नाही रे. हा तुम्ही गावात लढाया केल्या दारू पिऊन, तर ते का आमच्या का मिटवाय आणणार का तुम्ही? म्हणजे आम्ही काय काय तुमचं बेवड्यांचं मिटवायचं? हो साहेब हा मी काय खोटा बोलत नाही बरं का साहेब. मी खरं तेच बोललो. समजलं का साहेब? हा खरंच बोलले. हा जाऊ दे आता, आमचा तो बारके हवलदार कवा येतो काय माहिती. आता हे ट्रॅक्टर राहू दे इड. तो घर इकडे आहे ना? हा हे काय इथंच आहे माझं घर जवळ आहे. हा मग चाल, तो मिटून घेऊ. चाल पहिलं घरी दाखव. चाल. साहेब हं. चला माझ्या बरोबर माझ्या घरी. हा चाल चाल. पण साहेब लक्षात ठेवा बरं का बोला ना. दारू पिणाऱ्याला कोणी मारला ना त्याला कायदा पाहिजे म्हणजे पाहिजे. बर काय तू ये ना चांगला सुधीत आल्यावर माशी बोल, मग तुला कायदा शिकवितो. तुम्ही तू आम्हाला कायदा शिकवाय मला? हं? मला कायदा शिकवाय चालला तू नाही रे? साहेब तुला चालता तरी येत आहे का? हो साहेब मी रस्त्यानं बरोबर चालतोय. तुम्ही माझ्या हाताला धरता का मी बरोबर घरी नेतो. हा चाल. मी बरोबर माझ्या घरी घेऊन जातो तुम्हाला. आईला माया काय नशीब मोठं होतं तुला, तू मला भेटाव. चाल. बाई यांचं तर अजून पत्ता नाही. हा कधीचे गेले? हा गेले तर गेले फुल पिऊन जायले. अजून येईना. जेवेल नाही काही नाही, पोटात काही नसेल. मरू द्या साहेब ना लय कटाळा आला. हे घर आहे माझं. चाल चाल. हळू या साहेब तुम्ही पडाल. नाही नाही मी नाही पडणार, तूच पडशील. मी नाही पडत साहेब. वजच हा बघा कोण आहे तुमच्या? हे माझी बायको. हिनं मला मारलं साहेब. काय हो साहेब तुम्ही कसे काय आले इकडं? हो कसे काय आले म्हणजे ये इड आम्ही ना वाळूचं ट्रॅक्टर पकडेले हा तिड. हा तुमचा नवरा आहे ना? हा माझं नवरा आहे. अहो हा फुल पिऊन आला म्हण तुमच्याकडे एक कंप्लेंट द्यायची.
हा का हा. काय कंप्लेंट दिली? म्हण माझ्या बायकोनं मला मारलं. हा का हा बर बर. आणि तुम्ही लगेच आले घरी? अहो, आलो म्हणजे यांना उलटा आम्ही कायदे लोकांना शिकवितो हा आणि यांनाच मला कायदा शिकवला. हा ना, काय सांगायचं तुम्हाला. शिकवणारच नव्हतो. अट्टल बेवडे आहे ना तो. हा बघा बघा साहेब, तुमच्या पुढं बायको कशी चारचार बोलती. आता आहे ना, तुम्ही एक काम करा. हा तुमचा माणूस तुमच्या पायी आणून घातला हा आणि आम्हाला कायदा शिकवायला लागला तो. म्हणून तो म्हण माझं घरी इड आहे, चला घरी मला नेऊन घाला. नाही ते बरं केलं तुम्ही, त्याला इथपर्यंत आणून घातलं. याला एक काम करा. हा हा पूर्ण शुद्धीत आला हा का मग माका पोलीस स्टेशनला पाठवा. का आला? हा मग यानं जसं आम्हाला कायदा शिकवाय निघाला ना, हा तर मग मी याला कायदा शिकून दाखवतो ना आमच्या तिथे. हा नाही नाही, तुम्ही त्याला कायदा शिकवा चांगलाच. आणि मी पण कंप्लेंट द्यायला येणार आहे. हा या असं दारू पेते, तुम्हाला काही बंदी आणता येत नाही का दारूवर? होय. अहो, ती सरकारी दारू आहे, तिच्यावर हा. काय बंधन आहे. पार झाले ना वाटोळ, पार लेकी बाळांच्या आयुष्याचे परपंचाचे पार वाटोळ झाले ना. हा अहो त्या गोष्टीला आम्ही काहीच करू शकत नाही बाई. तुम्ही काय करताय मग? हा आम्ही काय करतो आता. काय खर्च म्हणून काय विचारते सांगते. अगं ती दारू म्हणजे सरकार मान्य देशी दारू. पी दारू देशी दारू. हा. ए, भाऊ पडशील रे. पाहिलं का, सरकार मान्य दारू आहे म्हणत्या. हा तू एक काम कर बघा, बोला साहेब. सुधीत आला का माक ये, मग तुला कायदा शिकितो बर का. सरकारने बरं केलं, सरकार मान्य देशी दारू दुकान. हा मग? चांगल्या गोष्टीला सरकारची परवानगी नाही, देशी दारूच्या दुकानाला सरकारची परवानगी आहे. लायसन असतं लायसन. हा ना. आणि नवरा बायकोंचे वाद झाले रे का झाले का बरं, मग तुमच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंटी. अय भाऊ, बोला तुझं साहेब. नाव काय रे? माझं नाव गंगाराम. गंगाराम. हा आणि तुमचं बाई? माझं नाव शांताबाई. वा वा वा, बरे झाले तुम्हाला असा नवरा भेटला. हा हा हं? गंगाराम, हा. आता तो लई मोठा मा कायद्याचा अभ्यास शिकवला मलाच. मग साहेब तुम्ही कायदा शिकायला माझ्याकडे या, माझ्याकडे. नाही आता मी जातो आमच्या या कायदा शिकायला, तुमची उतारल्यावर बर का. येतो येतो साहेब. चला येऊ का मग? या या. बसा बाई, हम्म. तुम्ही पाय आणला सांभाळा. हा, तुम्ही नका काळजी करू साहेब. याला सांभाळणारच आहे मी आता या मुडद्याला. आणि याला आहे ना भाकर देणार नाही मी. माझ्या नावाची कंप्लेंट कराय पोलीस स्टेशनला जातो काय? हा मग काय चुकलं काय माझं? हा? चुकलं कोणाचं आहे ना ते तुला दाखवते ना. आता तू भाकर बंद करते, तू ना इडच बस, मर तू इडच. शांते शांते, पाणी घेऊन ये, पाणी. भूक लय लागले. जेवायला घेऊन ये लवकर आण भाकरी.